हॅलो गुड मॉर्निंग गाईज. तर आज आहे आमचा सेकंड डे इन श्रीनगर आणि आता वाजले सकाळचे 9:15 आणि आता आम्ही चाललो आहे ब्रेकफास्ट करायला. एवढी थंडी आहे ना इकडे, पण ह्यांनी आमच्या रूममध्ये ना हीटर्स प्रोव्हाइड केले आहेत, तर त्याच्यामुळे ना जरा असं एकदम म्हणजे चांगलं वाटतं व्यवस्थित. मग रूमच्या बाहेर आली होती, एवढी थंडी वाजते ना, रूमच्या बाहेर आल्यावरती एवढी थंडी वाजते ना की बापरे, म्हणजे ऊन आणि थंडी पूर्ण एकत्रच आहे असं. तर आता आम्ही चाललोय ब्रेकफास्ट करायला आणि बघूया आता ब्रेकफास्टमध्ये काय काय आयटम्स आहेत. चलो. आणि ब्रेकफास्टला येस, तर हा आहे आमचा, मी इकडे ब्रेकफास्ट करायला आलोय. ठीक आहे, काय काय ब्रेकफास्टला बघू आपण. घे घे घे. लव फूड, सांग मला काय काय. चॉको चिप्स आहे ते, ह्याला काय बोलतात, केलॉग्स. येस. इथे काय इथे पुरी आहे आणि हे पुरी आहे, इथे भाजी आहे. येस, बटाट्याची पाऊल आहे ना. येस. देन ही शेवयांची खीर आहे ना. अच्छा, ओके. वा, ओट्स. आणि हे उपमा. येस. आणि कॉफी आणि चहा. तर आता आम्ही निघालेलो आहोत दूध पत्रीला आणि इथून ते आहे 33 किलोमीटर. तर आज आम्ही दूधपत्री एक्सप्लोर करायला जाणार आहोत. काल आम्ही लोकल साईटसीइंगच एक्सप्लोर केले. मुघल गार्डन आणि दाल लेक पाहिलं आणि एक शिव टेम्पल पाहिलं, साई शंकराचार्य टेम्पल. तर आज आमचं प्रॉपर जे साईटसीइंग आहेत एक्सप्लोर करायला ते आजपासून स्टार्ट होणार आमचं. तर आज पहिला आमचा जो एक्सप्लोरिंग पॉईंट आहे, जो जिकडे आम्ही चाललोय, तर तो आहे दूधपत्री. तर आता आम्ही तो एक्सप्लोर करायला चाललो आहोत. कोई कैमरामैन आएगा, बोले हम कीजिए, वो करेंगे, ऐसा ऐसा. हाँ, वो पता है ठीक है, वो खींचना है यहाँ. ठीक है, जो दुकान पे लाते हैं वहाँ पे मंडी है, बहुत बड़ा मंडी है. गवर्नमेंट शॉप से ना वो. हाँ, वहाँ पे बहुत मंडी है. वहाँ क्या है, वो आपका अपना कार्ड भी देंगे साथ में, कि अपना नंबर उस पर लिखा होगा, पूरा एड्रेस. अगर आपको लगे डुप्लीकेट, आप वापस कर सकते हैं, क्लेम कर सकते हैं. हाँ हाँ हाँ, वो जो लोकल फेरी में ऐसे बेचते हैं, वो कहाँ देगा आपको अपना नंबर कार्ड देंगे, वो कहाँ देंगे, वो देंगे नहीं. ऊपर से इनको कि इनका दुकान का रजिस्ट्रेशन होता है, वो थोड़ी अपना कोई खराब करे, रुपया 100 के लिए या 50 के लिए खराब आप करेगा. हमें वहाँ पे लेके चलो. वो तो जिस दिन पहलगाम में जाते हैं, पहलगामला आपल्याला घ्यायचं अक्रोड, केसर, ड्राई फ्रूट्स वहीं मिलेगा सब. काश्मीरी ड्रायफ्रुट्स. ड्राई फ्रूट सब मिलेगा. और दूसरा और क्या है लेने के लिए फिर ऐसा. बस यहाँ पे यही ड्राई फ्रूट ही है. And saffron. ड्राई फ्रूट, शाल वाल, पश्मीना शाल, केसर. जो यहाँ पश्मीना बनते हैं ना, सॅफ्रॉन बोलतो. तू वैभवची वो शाल यहाँ सॅफ्रॉन व्हॅली म्हणजे अच्छा केसर. तर आमचे ड्रायव्हर काका आहेत ना, तेच आमचे गाईड आहेत आणि ते ना आम्हाला सगळे इकडचे ना काश्मीरची इन्फॉर्मेशन देतात की तुमचं की कुठे काय, म्हणजे इकडचं काय काय फेमस आहे आणि कुठे ओरिजिनल भेटतात, कुठे काय, तर ते सगळं असं आम्हाला ते सांगतायत. तर आता ते आम्हाला घेऊन जातील, आम्हाला कधी जेव्हा घ्यायचं असेल तेव्हा, आणि मग आम्ही जाणार तिकडे. कारण की इकडे खूप असे काही शॉप आहेत, तिकडे डुप्लिकेट पण भेटतं, काही ठिकाणी ओरिजिनल पण भेटतं. आणि इकडचे घरं बघा, खूप खूप सुंदर आहे ते बघा. विला टाईप घर आहे त्यांचे, एकदम सुंदर असे मस्त मस्त घर आहेत. कश्मीरी कुर्ती का शॉपिंग करना आज के समय आप पे.
इथून आता 5 मिनिटच लागतील आपल्याला रिव्हरच्या इकडे जायला. पण त्याआधी ना इकडे एक शॉप आहे, तर तिथे शूज वगैरे जे काय असेल ते रेंटवरती भेटतात. जर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही तिकडनं घेऊ शकतात. आणि कारण की पुढे चिक्कल वगैरे असतो, स्नो वगैरे असतो, तर हां. आणि पर शूजची प्राईस असेल 150 to 200. तर ज्याला आता ते तुमच्या बार्गेनिंगवरती आहे. तुम्हाला जर बार्गेनिंग जमत असेल चांगली तर तुम्हाला 80-100 रुपीजमध्ये सुद्धा शूज भेटतील असं. तर इथे सदाबहार हॉटेल अँड रेस्टॉरंटच्या एक बोर्ड आहे, तर तिथे बाजूलाच तो शॉप आहे, तर तिथे तुम्हाला भेटेल. आणि इथून फक्त 5 मिनिटावरतीच रिव्हर आहे. तर आता आम्ही तिकडे चाललोय. प्रियंका, आम्ही शूज चेंज नाही करणार आहोत कारण की आमचे ऑलरेडी शूज आहेत विंटरचेच, तर आम्ही नाही करणार आहोत. वेलकम टू दूधपत्री. तर आता आम्ही पोचलेलो आहोत दूधपत्रीला. क्या है ये कश्मीरी कुलचा है। कश्मीरी कुलचा? हाँ जी। मतलब कैसे बनाते हैं क्या? ये अखरोट से बनता है, बादाम से बनता है, किशमिश से बनता है और दूध से बनता है। तंदूरी कुलचा है। ओके, टेस्ट तर मस्त है, एकदम छान है इसका. तो आप मतलब ये 10 रुपए का एक दोगे? हाँ, 10 रुपए में एक। 10 रुपए में एक. हाँ। और कश्मीरी कावा है, उसमें ज़ाफ़रान है। जफरान मतलब कावा कितने? जायफल? हाँ। ओके. कावा कितने का? कावा पीने का है क्या? हाँ, पीने का। पीने का है कावा? वो 50 रुपए में, 50 में। ओके. तो कवा मतलब वो कश्मीरी ड्राई फ्रूट्स रहते हैं उससे हाँ, बनाते हैं ना? हाँ। करायचं तुला ट्राय? एक दो ना कावा. 50 में मत दो. सकते हैं आपके लिए। इकडे आम्ही कावा घेतोय, कश्मीरी कावा. आम्ही दूधपत्रीच्या इकडे पोचलोय आता. म्हणजे दूधपत्री अजून इकडे एक 7 किलोमीटरवरती 6 पॉईंट्स आहेत, तर ते एक्सप्लोर करायचे आहेत. आणि आता आम्ही पोचलो इकडे. तर आता इकडे हे काका आम्हाला एक कश्मीरी कावा घेऊन पोचले. का त्याच्याने गळा साफ होतो असं ते बोलतात. पूर्ण कश्मीरी ड्रायफ्रुट्स आहेत ना, त्याच्याने ते बनतात. तेच सांग, कश्मीरी कावा ट्राय करतोय. पी, कशी आहे टेस्ट? छान आहे. चांगली आहे? चहा सारखी लागते की कशी लागते? चहा सारखी लागते, कडनं फुल गरम. ये गला साफ होता है इससे, वो कुछ प्रॉब्लम नहीं होता है इससे। तो आप ये लोग डेली बना के पीते हो क्या? डेली। मतलब चाय नाही पिते तुम लोग? नहीं पीते हैं। मतलब आपलं चाय तर ती यांची कवा हे करते, म्हणजे आपली जी चाय असते ना डेलीची, तर हे लोक कावा करून पितात. कावा ट्राय करते. चाय 20 में दे दो. ये दो दे दो. इसमें नहीं होता है। ह्याची टेस्ट मला कशी लागते ये माहिती केसर का? केसर तो महंगा है, सबसे महंगा है। काय बोलले? काय आलं? कितने में? 50 में. 50 में। वो 50 में। मस्त आहे. ते ना आपण जे करंजीमध्ये सारण भरतो ना,
तशा टाईपची मला थोडी थोडी लागते, पण छान आहे. त्यांचं रोजचं पेय आहे ते काश्मीरी कवा. आणि आता आम्ही इकडे अजून 2 काय कुलच्या घेतले. 10 रुपयाला एक भेटतो तो. ते पण ड्रायफ्रुट्स वगैरेच त्याच्यानेच बनवतात ते मस्त असं. कुलचा ट्राय करते. ए बाबा माझे एक पण फोटो झाले, थांब मला फोटो काढू दे. तुझा मोबाईल तर ते फोटो काढायला. एकदम मस्त टेस्ट, एकदम छान. तो ये हमारा पोनी है और ये पोनी वाले भैया है, ये हमें लेके जा रहे हैं. भैया आपका नाम क्या है? जुबैद. जुबैद, यस. तर तो तिकडे डोंगर आहे घोड़े का नाम है हम सफर। और घोड़े का नाम है हम सफर. सफर एक क्या शेरू. शेरू. और जो मेरे पीछे वाला है ना उसका नाम है शेरू. और ये भैया जो आपने ये पहना है, तो ये आपका पहराव है क्या? मतलब ये जो कुर्ती पहना है इसको बोलते कश्मीरी कुर्ता। कश्मीरी कुर्ता. ओके. कश्मीरी जो ठंड होती है ना, हाँ ये ढकी जाती है। ओके. तो इन लोगों का ये इधर का पहराव है और लड़कियों का कश्मीरी कुर्ती रहता है. नहीं वो भी ऐसा रहता है, लेकिन उसका डिजाइन अलग है। अच्छा ओके. तो देखो सामने पुढे पूर्ण पर्वत आहे बर्फाचा आणि बाजूला बघा एवढं छान, एवढं सुंदर स्वर्ग आहे, स्वर्ग. इसका नाम है हम सफर और मेरे पीछे वाले पोनी का नाम है शेरू. और उसके पीछे वाले पोनी का नाम क्या है? उसके पीछे वाले का हाँ उनको पता होगा, पीछे वालों को। ओके. आप अच्छा ये 2 घोड़े सिर्फ आपके हैं क्या? हाँ, मैं इनको चलाता हूँ। अच्छा तो आपको 2 घोड़े दिए जाते हैं क्या पर डे? कैंटीन। अच्छा ओके ओके ओके. तो चलो. छोटे छोटे हे जे छोटे छोटे घरं दिसतात ना, तर इकडे जे इकडे चरायला जे बकरे वगैरे घेऊन यायचे ना, तर ते लोक त्यांच्यासोबत ह्या घरांमध्ये राहायचे. हे जे घरं दिसतात ना, आणि यांचं नाव आहे शाही पिंड. हा पहिला पॉइंट होता. आता सेकंड कोणता पॉइंट आहे भैया? सेकंड कौन सा पॉइंट है? सेकंड कौन सा पॉइंट है? सेकंड पॉइंट है फ्लावर वैली। अभी सेकंड पॉइंट है हमारा फ्लावर वैली. तो शायद अभी उधर फ्लावर्स नहीं रहेंगे ना? आज बंद हो गया ना, यहाँ स्नो की वजह से। ओके. व्यू बघा, इतका सुंदर व्यू आहे ना. बघा व्यू बघा. व्यू बघा भैया. इधर अभी नहीं है क्या स्नोफॉल के चांसेस? आज नहीं है, 3 दिन के बाद दिखाया। हे बोललं की 3 दिवसांनी इकडे स्नोफॉल होणार. छोटे छोटे स्नोफॉल छोटे छोटे होतं असं वाटतं मला. हाँ हाँ हाँ. वहाँ उस साइड में आता है। कौन सा गाव? उसको बोलते हैं नीगू। निगू. हाँ, वहाँ गिरता है आज बर्फ। अच्छा निगू आहे तिकडे, आज बर्फ पडतो असं ते बोलताय. अमृता, अमृता माझ्या मागे अमृता. अच्छा प्रियंका. नाही व्हिडिओ काढते. इतकं सुंदर आहे ना, एकदम मस्त. कौन सा फूल रहता है ये? इसको बोलते हैं यहाँ के फूल जो होते हैं ना, गुलाबी फूल होते हैं। हाँ हाँ. अच्छा, और ये जंगली फूल होते हैं। ओके. इसके साथ किसी में लैश में होता है, इसमें ब्लैक। तो अभी ये जब वो पकता है ना, हाँ हाँ हाँ. शुगर, इसके साथ शुगर ठीक रहता है। अच्छा. हाँ, टोडरी भी, वन वोटू सब कुछ। ओके. तो अभी इसका समर में है ना सीजन. तो ये है फ्लावर वैली. अभी तो सीजन नहीं है फ्लावर्स का. फ्लावर्स का सीजन नहीं है ना अभी. फ्लावर का सीजन अभी नहीं है, वो जून में होता है, जून जुलाई में। ओके. लड़की दिख रही है ना, ये यूट्यूबर है, उसके यूट्यूब में आप भी आओगे। ये सब फ्लावर वैली है. आप भी आओगे उसमें, हम भी आएंगे। फेमस हो जाएंगे.
और ये मेरा पोनी है हम सफर, ये मेरा हम सफर है। मैं भी आऊंगा इस वीडियो। भैया आपका नाम क्या है? यूट्यूब चैनल क्या है? ये संगीता भोईर। संदीका भुई। क्या? ओके, संगीता भोईर। आपका नाम क्या है भैया? बशीर अहमद। यस, ही माझी बेस्ट फ्रेंड अमृता, प्रियंका तो माझा बेस्ट फ्रेंड अमेय, आणि अजून ती भाग्यश्री, ही भाग्यश्री आणि हा वैभव। बोल हाय, हाय बोल। हाय। हाँ अंकल साइड साइड। फिरून आता आम्ही इकडे ब्रेकफास्ट करायला थांबलोय नूर टी स्टॉल वरती, ठीक आहे। आणि इकडे ना हे लोक आले अत्तर विकायला आले, त्यांच्याकडे सॅफ्रॉनचं अत्तर आहे। एक शण्या, शण्या म्हणजे काय पण भैया? शण्या म्हणजे नक्की मतलब किस क्या रहता, काय चीज? अत्तर आहे, शनाया नाव आहे अत्तरचं. अरे आता हे कसं सॅफ्रॉन पासून बनवलं ना, म्हणजे सॅफ्रॉन केशर पासून शनाया बनवलं। किससे बनी है? अच्छा, आप खाली सेल करते हो क्या? सेलर रहते हैं। इनके हमारे यहाँ पास पे भैया 100 की मिलते हैं, सच में बोल रही हूँ। हाँ, इनके पास ऐसे व्हेरायटीज म्हणजे यांच्याकडे असं सॅफ्रॉन वगैरे असे यांच्यापासून बनवलेले अत्तर आहे। 150, 250, 200 ऐसा अशी प्राइस आहे त्याची। मुझे वो पसंद आया। हाँ 100 रुपए में दे रहे तो। नहीं नहीं, इतना महंगा तो नहीं, वो नहीं। हाँ ये शनाच ना, शनाच ना, हाँ सॉरी सॉरी, शना आहे। तुझाच आवडला मला, माझा स्ट्रॉंग आहे तो नाही। हे बघ ही आहे, हे बघा ही अशी बॉटल असते, हे बघ, बॉटल पण छान आहे। ऑनलाइन भी देख सकते हैं। वायरल हो जाओगे भैया मैडम हे बघ पे। तो फिर हम आपको कार्ड भी देंगे अपना। ही ह्याचा स्मेल छान आहे एकदम। हे बघ इकडे एकदम लाईट लाव, म्हणजे तुझ्या हाताला लाव, माझ्या हाताला लाव। माझ्या हाताला ऑलरेडी दुसरा लावला। तर हे कर दो ना भैया इसका कुछ कम ऐसा। हे भैया घेऊन आलेत। 200 में दे दो, दो दे दो। और ये कितने दिन टिकेगी शनाया वैसे भी? एकदम नॉर्मल डाल ना। हे बघा ही जी आहे ना, ये रफ कर हाँ। ही वाली ही शनाया कोणती घेतली? ये कौन सा है? गुच्ची फूल। ये वाइट वुड, ये शनाया, ये शनाया। शनाया का बोलो लास्ट। हे सॅफ्रॉनचं बनवलेलं आहे, सॅफ्रॉन पासून, सॅफ्रॉन पासून बनवलेले अत्तर आहे। हे का गुच्ची फ्लॉवर पासून बनवलेलं अत्तर आहे। इकडे आता चहा पितो आम्ही। चहाची टेस्ट कशी आहे अमृता? कशी आहे चहाची टेस्ट? किती रुपयाचा चहा आहे? 80 रुपीजची चहा आहे, 80 रुपीजची चहा आहे। मक्की की रोटी म्हणजे कॉर्नची छोटी भाकरी आणि सेम बाबा पुरणपोळी सारखी दिसते ती, असं बनवतात। डेली बनवतात तुम्ही? तुमचा शॉप आहे? दूध पात्रीवरनं आल्याच्या नंतर ना इकडे खाली असे छोटे छोटे शॉप असतात, म्हणजे आणि छोटे छोटे शॉप असतात। हे देखो, हे असं दिसतं। मक्की का रोटी, सरसों का साग। सरसों का साग। मतलब आपका डेली का यही खाना है? डेली खाते हो? त्यांचं रोजचं हेच खाणं आहे इकडे। तिकडे आम्ही एक प्लेट घेतली आणि आम्हाला आवडलं ना तर आम्ही अजून मागवणार आहोत। ते लोक ट्राय करतात, इकडे दाखव, लोक ट्राय करतात। आम्ही याचा रिव्ह्यू नाईस, छान लागते, कुरुम कुरुम कुरमरीत आहे आणि पुरणपोळी सारखी दिसते ती। मी ट्राय करते। दोन चार चांगलं लागतं।
₹80 पर प्लेट आहे आणि त्याच्यामध्ये एक रोटी येणार और 2 प्लेट दो भाजी आहे, आप लो ना. लोणचं असेल आणि कांदा असेल मसाला लावून. उसको साइड में फोटो भी भेज तिकडे बघा. बेस्ट आ जाओ खाने मक्के की रोटी मक्के की रोटी एक नंबर. आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलेलो ना त्या हॉटेलमध्ये ₹20ची चहा होती. दूधपत्री वरनं जेव्हा सगळ्या ऍक्टिव्हिटी करून रिटर्न येणार ना तर तिकडे खाली सगळे असे हॉटेल्स लागले. म्हणजे हॉटेल नाही येते, छोटे छोटे असे टपरी आहे तिकडे ना असे लेडीज तर तिकडे म्हणजे असं छोटे छोटे टपरी आहेत. तर तिकडे ना असं मुली असतात, इकडच्या ज्या मुली असतात ना त्याच तिकडे बनवतात. त्यांचं म्हणजे ते खाणंच आहे त्यांचं. सरसो की साग ही भाजीचं नाव आहे आणि मक्याची रोटी असं. तर एवढं आणि मक्याची रोटी, सरसोचं साग, कांदा आणि गाजराचं किंवा मग मुळ्याचं लोणचं असतं. तर ₹80 ती प्लेट भेटते आणि एक रोटी असते त्याच्यामध्ये. आणि ते तिथेच बनवतात आणि तिथेच येतात. तर तिकडे आम्ही चहा पिली ना तर त्याची ₹20 हे काय बोलतात ₹20 किंमत होती. आणि आम्ही एका श्रीनगरमध्ये एका हॉटेलमध्ये पिलं. हॉटेल पण नव्हतं, ते छोटंसं टपरी टाईपच होतं. ते तिथे ₹60 आणि ₹80 कॉफी होती असं. तर आता इकडे बार्गेनिंग खूप जास्त करावं लागतं, भरपूर बार्गेनिंग करावं लागतं. फिरा, एक्सप्लोअर करा, चार्जेस बघा कुठे कुठे किती आहेत कसे आहेत, त्याच्यानुसारच जे काय तुमचं खा प्या किंवा जे पण शॉपिंग करायचे असेल ते करा. आणि राईड्सचे चार्जेस आहेत तिकडे ₹600 आणि लक्ष ठेवा सुट्टे पैसे कॅरी करा. ह्यांच्याकडे सुट्टे पैसे नसतात, मग ते प्रत्येक ठिकाणी ₹10 करून असं भरपूर लॉस पण होऊ शकतो आपला. एक्स्ट्रा आपल्याकडनं पे केले जातात. आणि मेन म्हणजे की जे आपण ज्यांच्याकडनं पोनी राईड करतो किंवा अजून कोणत्या राईड वगैरे करतो तर ते लोक शेवटी बक्षीस पण मागतात आपल्याकडे. म्हणजे की आम्ही केलंय तर तुम्ही काहीतरी द्या. तर प्रत्येक ठिकाणी द्यायची गरज नाहीये आणि बक्षीस द्यायची गरज नाही. जे आपण रेट देतो त्याच्यामधून त्यांना ऑलरेडी सगळं भेटतं. त्यांचं जे काय पगार आहे, त्यांचा दिवसाचं जे काय चार्जेस आहेत, ते कमिशन आहे, ते सगळं भेटतं. तर त्यांना असं काही देत बसू नका, बस एवढंच आहे. बाकी राईड्स वगैरे करा. ₹600 राईडचे चार्जेस आहेत. पोनी राईड आम्हाला 2000 सांगितलेलं, तर ते आम्ही बार्गेनिंग करून ₹800 पर पर्सन केलं आणि खूप एन्जॉय केलं. म्हणजे पैसा वसूल ₹800 आम्हाला पूर्ण पैसा वसूल वाटले. कारण की जो बाजूचा व्ह्यू होता, दोन्ही साईडने बर्फ आणि जे पण सगळं व्ह्यू वगैरे होता एकदम मस्त होता. आणि ॲक्च्युली त्यांचे एफर्ट्स पण असतात की ते लोक एवढे आपल्याला घेऊन जातात. म्हणजे 7 ते 14 किलो येताना 14 किलोमीटर ते लोक चालतात. आणि प्लस जे पोनी असतात म्हणजे जे घोडे असतात त्यांचे पण ते पण पूर्ण म्हणजे एवढं चिखलातून, एवढं बर्फातून, दगड वगैरे असे ह्याच्यामधून ते चालतात. तर ठीक आहे, ₹800 द्यायला काय प्रॉब्लेम नाहीये. पण जर ते त्याच्यानंतर पण जर ते डिमांड करत असतील तर त्यांना देऊ नका. तिकडे प्रत्येक ठिकाणी आपलाच लॉस होणार आहे. जे आहे तेवढं द्या बस. बाकी सगळं एन्जॉय करा. एकदम मस्त होतं दूधपत्री. आता आम्ही परत चाललोय आमच्या हॉटेलवरती. थँक्यू. चला भेटते आता परत नेक्स्ट.